हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। गुलाब फुलांचा राजा। प्रत्येकाला आपल्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये एक तरी गुलाबाचं प्लांट असावं असं वाटते। गुलाब अनेक आकारामध्ये रंगामध्ये पाहायला मिळतो। गावठी गुलाब, कलमी गुलाब, रेनबो गुलाब म्हणजेच बहुरंगी गुलाब असे गुलाबाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की गुलाबाच्या प्लांटची काळजी कशी घ्यायची, त्याचप्रमाणे गुलाबाला भरपूर फुले येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या। गुलाबाच्या रोपाची वाढ उत्तम होण्यासाठी त्याचप्रमाणे त्याला भरघोस फुले येण्यासाठी कमीत कमी 4 ते 6 तास तरी सूर्यप्रकाश आवश्यक आहे। गुलाबाच्या प्लांटला सूर्यप्रकाश आवडतो, त्यामुळे आपण घरामध्ये प्लांट लावताना किंवा कुंडी ठेवताना अशा ठिकाणी ठेवायची की ज्या ठिकाणी कमीत कमी 4 ते 6 तास तरी भरपूर सूर्यप्रकाश प्लांटला मिळेल। गुलाबाचं रोप लावण्यासाठी कोणत्या प्रकारची माती वापरायची, तर गुलाबाचे प्लांट हे भुसभुशीत मातीमध्ये चांगले वाढते। कॉम्पॅक्ट पाणी धरून ठेवणारी माती असेल तर गुलाबाचं प्लांट व्यवस्थित वाढत नाही, त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती वापरायची। गुलाबाचे रोप लावण्यासाठी कुंडी भरताना कुंडीमध्ये 50% नॉर्मल गार्डन सॉइल, 30% कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट, 10% वाळू आणि 10% कोकोपीट मिक्स करायचं। त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होतो आणि मातीचा पोत सुद्धा चांगला राहतो। प्लांट हेल्दी राहण्यासाठी 8 ते 10 दिवसातून एकदा कुंडीतील माती अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची, त्यामुळे माती कडक आणि कॉम्पॅक्ट होणार नाही। त्याचप्रमाणे अशा पद्धतीने माती मोकळी केल्यामुळे प्लांटच्या मुळांना व्यवस्थित ऑक्सिजन मिळतो, मातीमध्ये सुद्धा हवा खेळती राहते आणि प्लांटची वाढ आहे ती अगदी व्यवस्थित होते। प्लांट सुद्धा टवटवीत आणि हिरवेगार राहण्यासाठी मदत होते। गुलाबाच्या प्लांटला पाणी देताना सुद्धा विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। जेव्हा कुंडीतील माती ही पूर्णतः कोरडी झालेली असते तेव्हाच गुलाबाच्या प्लांटला पाणी द्यावे। गुलाब हे एक फ्लॉवरिंग प्लांट आहे। फ्लॉवरिंग प्लांटची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट असते ती सुद्धा जास्त असते। मातीचा पोत जर चांगला असेल तरच भरपूर प्रमाणामध्ये कळ्या आणि फुले येतात। त्यामुळे गुलाबाला 15 दिवसातून एकदा कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट किंवा कुजलेलं शेणखत यासारखे सेंद्रिय खते मातीमध्ये मिक्स करायचे आहेत। त्यामुळे मातीचा पोत चांगला राहतो आणि भरपूर प्रमाणामध्ये कळ्या येण्यासाठी मदत होते। खत दिल्यानंतर ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला कुंडीमध्ये पाणी द्यायचं आहे। गुलाबाला भरपूर प्रमाणामध्ये फुटवे फुटण्यासाठी, भरपूर ब्रँच येण्यासाठी आणि प्रत्येक ब्रँचवर कळ्या आणि फुले येण्यासाठी त्याची योग्य वेळी योग्य प्रमाणात छाटणी करणे सुद्धा गरजेचे आहे। गुलाबाची फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर छाटणी केली तर प्रत्येक ब्रँचवर अशा प्रकारे फुले आणि कळ्या येतात। फुले तोडताना सुद्धा आपल्याला थोडी खालच्या साईडनी फूल तोडायचं आहे। कात्रीच्या साह्याने किंवा प्रुडरच्या साह्याने आपल्याला फूल कट करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी फूल कट केलेले आहे त्या ठिकाणी थोडीशी हळद टाकायची आहे। हळदीमध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात, त्यामुळे प्लांट निरोगी राहण्यासाठी मदत होते। गुलाबाच्या प्लांटवर जर पेस्ट अटॅक झाला, त्यावरती पांढरी कीड पडली किंवा पानांवरती काळे टिपके पडले, त्याला आपण ब्लॅक स्पॉट म्हणतो, त्यावेळी मग प्लांटवरती नीम ऑइल स्प्रे करून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे जे खराब झालेले रोगट पाने आहेत ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे जर आपण गुलाबाच्या प्लांटची काळजी घेतली तर गुलाबाला भरपूर प्रमाणामध्ये कळ्या, फुले येतात। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।